जय श्री शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। जुबेर पटेल यांनी प्रश्न विचारलाय, राम सर, ऊस तुटून गेला आहे, थंडीमुळे त्याची चांगली वाढ होत नाहीये, त्यावर मार्गदर्शन करावे। जुबेरजी, तुमचं म्हणणं आहे ऊस तुटून गेला आहे म्हणजे तुम्ही खोडव्याबद्दल बोलता। ज्यावेळेस खोडवा ऊस असतो तेव्हा पहिली गोष्ट आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ऊस जेव्हा तुटून जातो, ज्या ठिकाणी तो तुटतो त्या ठिकाणी नवीन फुटवे येण्यासाठी आवश्यक असलेले जे टिश्यू असतात, मेरिस्मेटिक टिश्यू ज्याला म्हणतात, ते टिश्यू त्या ठिकाणी उपलब्ध नसतात। मग त्यामुळे तुम्हाला थंडीच्या काळामध्ये वनस्पतीला जी ऊब हवी ती मिळत नाही। जसं उदाहरणार्थ, कुठल्याही बीजाचं अंकुरण होण्यासाठी किंवा कुठल्याही अंकुराला बाहेर येण्यासाठी, फुटव्याला बाहेर येण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते, ते म्हणजे अन्न, पाणी आणि हवा। या गोष्टींमध्ये त्याला ऊब हवी असते। म्हणजे जे पाणी आहे ते त्याला वाफेच्या स्वरूपामध्ये हवं असतं, बरोबर आहे, आणि हवा ही त्याला उबदार हवी असते, तरच त्या अन्नाचा त्याला वापर करता येतो। जसं लहान मुलासाठी नेहमी उबदार गोधडी असेल किंवा ते जे पांघरुणं असतील ते आम्ही उबदार कपडे ठेवतो, त्याच्यामध्ये जी उष्णता ती मेंटेन करतो, म्हणजे त्याची वाढ चांगली होते। अगदी तशा प्रकारे तुमच्या जमिनीमध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी तुम्हाला ह्युमस म्हणजे सेंद्रिय कर्ब आणि प्रचंड नैसर्गिक पोषणाची गरज असते। अशा वेळेस तुम्ही जर एससीटी वैदिकचा बेसल डोस टाकला, सम्राट शक्ती मिरॅकलचा वापर केला आणि भरपूर सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर जर दिलं, तर तुम्हाला त्याच्या फुटव्यांचा अनुभव येईल। तुम्हाला याच ठिकाणी सॉइल चार्जर एकरी 5 लिटर आणि त्याबरोबर एनर्जी बुस्टर 2 लिटर असं तुम्ही एकत्र करून अमृत जलच्या पाण्यामध्ये संस्कारित करून तुम्ही जर 200 लिटरमधून जर पूर्ण तुमच्या डोळ्यांना तुम्ही जर ड्रेंचिंग केलं, तर तुमचे एवढ्या थंडीतही फुटवे अतिशय सुंदर येतील। आणि बेसल डोस जर टाकला तुम्ही, तर ते फुटवे वेगाने मोठे होतील, त्यांनी थंडीचा कुठलाही त्याच्यावरती परिणाम आपल्याला जाणवणार नाही। धन्यवाद।